नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीचं सुद्धा आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय प्रत्येक सर्कलचं आरक्षण फक्त आणि फक्त एनडीटीव्ही मराठीवर प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथल्या आपल्या प्रतिनिधींकडून आपण समजून घेतोय कशा पद्धतीने ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेले नेमकं कुठे कुठे कुठली सोडत जाहीर झाली आहे। आणि आता नंदुरबार मधली सुद्धा आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद निवडणुकीचं आरक्षण सोडत जाहीर करण्यात झालेलं आहे। प्रशांत जवेरी आपले प्रतिनिधी थेट नंदुरबारहून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय अधिकचे अपडेट्स? नक्की सौरभ, नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यांसाठी एकूण 56 गटांची सोडत जी आहे ती आज जाहीर करण्यात आली। त्यापैकी 56 पैकी 28 महिलांचे राज जे आहे ते जिल्हा परिषदेवर निघाले आहेत। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मागील पंचवार्षिक पासून जर आपण सत्तांचं जर समीकरण पाहिलं तर मागील 2.5 वर्ष जे आहे ते काँग्रेसकडे होते आणि आताचे जर 2.5 वर्ष पाहिले तर ते बीजेपी कडे होते। मात्र आपण जर पाहिलं तर ही मिनी मंत्रालय ज्याला म्हटलं जातं, ही मिनी मंत्रालयाचं आता निवडणूक जी आहे ती थोड्या दिवसातच जाहीर होणार आहे। त्यासाठी गाव पातळीवर सगळे उमेदवार जे आहेत ते आता सज्ज झाले आहेत आणि तारीख कधी जाहीर होते आणि कधी कामाला लागू अशीच अपेक्षा जी आहे ती उमेदवारांकडून करण्यात येत आहे। मात्र आपण जर पाहिलं तर सौरभ, 56 गटांसाठी ही निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे। त्याच्यात 28 जागा जी आहे ती महिलांसाठी राखीव करण्यात आली आहे। निश्चितच प्रशांत, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।